टीमचा मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतो मित्रांनो. पहिला चेंडू विनयचा, स्ट्राइक एंड फलंदाज सूरज. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये अगदी स्वतःला झोकून दिलं होतं गोलंदाजांना. डॉट चेंडूची सांगता झाली आहे पहिल्या चेंडूवरती. सुरुवात चांगली मी म्हणेल अंकुश सुमृती खरोशी टीमची झाली आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. कोपर टीम अटॅक करणं गरजेचं आहे कारण का धाबांचं योगदान फार पहिल्या इनिंग मध्ये फार कमी पाहायला मिळतोय. पण आधीची मॅच बघितली जवळजवळ 70 धाबांचा डोंगर रचला होता रावे टीम आणि त्यानंतर षटकारास 100 रुपयाचं इनाम आलंय कुठल्याही फलंदाजाला. शाहरुख खान यांच्याकडून दोन्ही फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. 5 षटकार मला 500 रुपये घेऊन जा. शाहरुख खानचं इनाम आता बक्षिसांची खैरात पाहायला मिळतो या मैदानावरती. खऱ्या अर्थानं ही मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणि आपण पाहतो पाहुण्यांच्या भेटीसाठी येते. 2 चेंडू जवळजवळ डॉट आले आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू कन्वर्ट केलाय अगदी बॅटच्या साह्यानं. पहिला षटकार मारलाय तो मात्र फलंदाज सूरज ठोकडीचे 100. सूरजच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अगदी सूरज ला गवसणी घालणारा फटका पाहायला मिळाला. षटकार मारला. 100 रुपये मात्र सूरजच्या खात्यामध्ये जमा झाल्यात मित्रांनो. शाहरुखने लावलेले पैसे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हा प्रकार बाउन्सर पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता झाली आपण पाहिलं. जवळजवळ 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा विचार करण्यात एक षटकारचा मार खाल्लाय तो गोलंदाज विनय. विनय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडू षटकार आणि चौथा चेंडू देखील डॉट. खेळ सोडला आपण पाहतोय या मैदानावरती. झेल सोडला का क्रिकेटचा खेळ सोडला आपण पाहिला. जवळ हा कॅच पकडायला पाहिजे होता. कदाचित सूरजची विकेट, मोठी विकेट मात्र परिधान झाली असती. पण काय केलंय खऱ्या अर्थानं ही कॅच पकडायला पाहिजे होती. आता मात्र कितपर्यंत धाबांचा डोंगर रचू शकतोय तितकं पाहणं गरजेचं. सूरजचा झेल सोडला आणि शाहरुखनं मात्र आता पैसे लावल्यात खऱ्या अर्थानं. जर 2 षटकार कुठल्याही फलंदाजाला मारले तरी 500 रुपयाचा इनाम असणार आहे शाहरुख कडून. पण आता जेल सोडला त्याचा जीवनदानाचा फायदा कितपर्यंत मिळेल तितकं पाहणं गरजेचं आहे. मी म्हणेल ओमकार पाटीलचा जेल सोडला होता रावेच्या. मी म्हणेल जवळजवळ मंगलमूर्ती विसुंबे टीमच्या करणना आणि त्यानंतर परिणाम बघायला भेटतो 44 धाबांचा. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अपील केली जाते. दोन्ही पंच एकत्र डिसिजन देणं गरजेचं आहे. पंच डिसिजन इज अ फायनल डिसिजन याचं नोंद घ्यायचं दोन्ही टीमना. नक्कीच पहिलं षटक जवळजवळ समाप्त झालं आपण पाहिलं. 4 मिनिटाच्या आत हा षटक संपूर्ण आलाय आपण पाहिलं. टाइम अलर्ट राहिल्याची नोंद घ्यायची टीम अंकुश सुमृती खरोशी टीम. लक्षात घ्यायचं टायमिंग वरती बंधन आहे. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 7 धावा कंप्लीट झाल्या. पहिलं षटक संपुष्टात आलं. एक षटकाराचा मार्क आला पण गोलंदाजी मात्र चांगली पाहायला मिळाली. विनय या गोलंदाजाची नवीन गोलंदाज आलाय तो मात्र बंटी. आपण बघतो शाहरुखनं पैसे लावल्यात. तुम्ही म्हणेल 2 षटकारात 500 रुपयाचं इनाम आणि प्रत्येक षटकारात 100-100चं इनाम लावलं तर शाहरुखनं. कुठल्याही खेळाडूने मारलं खरोशीच्या तर शाहरुख कडून पैशांची खैरात. ATM ओपन झालाय. गोलंदाजासाठी बंटीच्या हातामध्ये चेंडू. स्ट्राइक एंड फलंदाज
त्याने एक षटकार माराय सूरज त्याचा झेल देखील सोडला गेलाय. हा झेल काय निर्णायक असणार आहे येणारा 4 ओव्हर मध्ये समजेल. मी म्हणेल खरोची टीमला इम्पॉर्टंट झेल सोडलाय. मी म्हणेल टाइम आलाड्याची नोंद घ्यायची खरोची टीम. गोलंदाजसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट चेंडूची सांगता झालाय. बंटीचा चांगला चेंडू म्हणायला लागेल. तशी गोलंदाजी मी केलेला विनयने केली होती. अगदी स्वतःला चुकून दिलं होतं विनयने. विनयवरती हल्ला चढवला होता एक षटकाराचा. त्यानंतर विनयचे चेंडू मात्र जबरदस्त पडला. तशी गोलंदाजी करतोय की काय बंटी तयार आहे. त्याच्या सम्यत मात्र सूरज त्याने एक षटकार मारलाय. सुराच्या अभिलेस मात्र पटका चांगला घेतला होता. पण शतरक्षण भूमिकेमध्ये असलेला शतरक्षण चांगली शतरक्षणी पाहायला मिळते खऱ्या अर्थानं. चांगलं शतरक्षण घडलं चाललंय या मैदानावरती खऱ्या अर्थानं. ही मॅच रोमांचक आणि रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं. दुसरं षटक प्रोग्रेस वरती आहे. शतरक्षण चांगलं केलं. डॉट चेंडूची झाली समाप्ती. सूरज हा चेंडू हवेमध्ये जरूर केलाय. हवाई सफर झालाय चेंडू फर्रार जास्त युजीचा 6 रन ठोक डीजे. खऱ्या अर्थानं मी म्हणेल पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर देखील षटकार पाहायला मिळाला आणि आता बंटीच्या ओव्हरवर देखील तिसऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळतोय या मैदानावरती. हा चेंडू ब्लॉकर मधला खणून काढला अगदी गोळीच्या वेगानं. सीमा रिक्षीच्या बडका लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या रिझन मध्ये चाललाय. देख ना बडका 4 धावा लावकी डीजे. खऱ्या अर्थानं मात्र ही सुरुवात मात्र चांगली केली मी म्हणेल. आधी वाटलं होतं मी म्हणेल सूरजला बांधून ठेवलंय पूर्णपणे. पण सूरजनं आता वसपा काढलाय. गोलंदाजवरती आक्रमण रूप धारण केलाय. त्याचा जेल सोडला. जेलचा परिणाम मात्र बघायला मिळतोय. तो मी म्हणेल अंकुश मूर्ती करोची टीमला या मैदानावरती ही मॅच दोन्ही टीमसाठी करो या मरो असा स्थितीमध्ये जो हरेल त्याला घरचा रस्ता पकडायला लागेल. तो जिंकेल तो सिकंदर बनेल या मैदानावरती. हा चेंडू लो फुलटचा होता. कार्पेट शॉटच्या साह्यानं लॉंगाना लॉंगामध्ये चेंडू जातोय. तिथे शतरक्षण ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळते. संघ जाऊन पोचला तो मात्र 18 या आकड्यावरती. 18 धावा. नक्कीच शेवटचा चेंडू या षटकामधला शिल्लक असेल. सूरजला माहिती आहे मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. सिंगल डबल करा कॉन्ट्रेशन करतोय देखील सूरज हा फलंदाज. हा चेंडू लूज अँड डिलेव्हरी सरळ टप्पा पडल्यानंतर खालती राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. 2 चेंडूचा खेळ 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्याचा आलेख मात्र पाहायला मिळतोय बिनबाद 18 ह्या धावा. करोशी टीम मीटिंग घेऊ नका प्लीज विनंती आहे. 2 षटकाचा वादळी खेळ समाप्त झालाय मित्रांनो. धावांचा आलेख मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 7 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. टोटल धावांचा आलेख मात्र पाहायला मिळतोय 18 धावा बिनबाद 18 धावा पाहायला मिळतात 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर. त्यानंतर मात्र शाहरुखच्या एटीएम मधना 200 रुपये खाली झाल्यात. ते मी म्हणेल कमलचा सूरज या फलंदाजांना. विनीत त्याने पहिलं षटक विनीतनं पहिलं षटक हाताळलं होतं. त्या विनीच्या हातामध्ये चेंडूया 7 धावा दिल्या होत्या. फलंदाज मी म्हणेल 18 धावेवरती गेलो तो सूरज. टीमच्या देखील 18 धावा आहेत. स्वतःच्या देखील 18 धावा आहेत. चांगली बॅटिंग मी म्हणेल सूरजची पाहायला मिळते. पेन झोवेचं मैदान आहे खऱ्या अर्थानं. सुंदर असं मैदान पहाडी इलाका आणि खऱ्या अर्थानं हा चेंडू टप्पा बनल्यानंतर हा प्रकार बाउन्सर सरळ विकेट
म्हटलं जात आहे, कारण का विकेटवरती दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत. 11 चेंडूचा खेळ केलाय, 18 चेंडूची खेळी खेळतोय सूरजचा. पुन्हा चेंडू लॉंगान आणि लॉंगामध्ये ट्रॅव्हल होतोय. अगदी सिंगल डबल वरती कॉन्ट्रिब्युशन करतात या दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे एक एक धाव महत्वाची, एक एक चेंडू महत्वाचा. एखादा चेंडू डॉट आला तर दुसऱ्या चेंडू सिंगल डबल घेण्याचा कार्यक्रम करतात ते दोन्ही फलंदाज. एका साईडला आपण पाहतोय सूरज, तर दुसऱ्या साईडला प्रतीश. हा चेंडू प्रतीशनं मात्र फेकून दिलाय की काय सीमारेषेच्या पलीकडे, पण नाही तिथं शतरक्षण तैनात आणि लॉंगा क्षेत्रामध्ये पकडायला जेल. पहिली विकेट संपत्ती झाली ती मी म्हणेल यावेळेस कोपर टीमची. लावकी डीजे. गोल्डन डीजेचं देखील मी स्वागत करी. खरं सुंदर गीते वाजवतात आणि फार मॅच मात्र आपल्याला स्ट्रगल पाहायला मिळते खऱ्या अर्थानं मैदानामध्ये. कदाचित एखादी ओव्हर चांगली मिळेल की काय खऱ्या अर्थानं कोपर टीमला, की मी म्हणेल अंकुश मूर्ती खरोची टीम यावेळेस वर्चस्व दाखवते की काय या मैदानावरती. खऱ्या अर्थानं मात्र गोलंदाजी मी म्हणेल चांगली ठरली आजोपर्यंत. धावांचा योग फार कमी पाहायला मिळतोय, कारण का तिसरा षटक प्रोग्रेसवरती आहे. 3 चेंडूचा विचार करायला गेला तर 1 धाव आणि त्याच्यामध्ये 1 विकेट मात्र निर्माण केली आहे ती गोलंदाज विनय या गोलंदाजांना. प्रतिकेश गेलाय न्यू बॅटर आतमध्ये मित्रांनो. प्रतिकेश देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. कामगिरी चांगली करायला लागेल कोपर टीमच्या खेळाडूंना. रिव्हर्सिव्हचा अटॅक सक्सेस झालाय. अगदी चेंडू बॅटच्या रडारामध्ये आला तसा फेकून दिला. ट्रक साऊंड आलाय देखना पडका. साडे तयार. रिवासाठी सक्सेस झालाय. शतरक्षण त्या ठिकाणी मात्र तैनात आहे. कार्पेट शॉटच्या साईडला मात्र चेंडू ढकलून काढलाय. सिंगल धाव कंप्लीट झाली. या तिसरा षटक प्रोग्रेस वरती आहे. धावांचा आलेख मात्र पाहायला मिळतो तो अद्यापर्यंत 26 धावा. मित्रांनो 26 धावा झाला. तिसरा षटक प्रोग्रेस वरती आहे. मी म्हणेल अंकुश स्मृती खरोची टीम खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करतोय, पण एखादा चेंडू खराब आला त्याच्यावरती अटॅक करणं देखील कोपर टीमला जमलं गेलंय. पाणी मैदानामध्ये ही ओव्हर झाल्यानंतर पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं प्लीज. नक्कीच पाण्याची पुरवठा लगेच होणार आहे. स्पीडअप करा खरोची टीम प्लीज, विनंती करतोय. फलंदाज सूरज आलाय. सूरज हवेमध्ये चेंडू बराच सारा मी म्हणाल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये ज्याला कॅरी करतोय की काय. हा चेल पकडला. मोठी विकेट. 440चा झटका भेटला मी म्हणाल कोपर टीमला. लावकी डीजे. टीम साठी आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं पण ही मॅच दोन्ही साईडला बॅलन्स आहे. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्याचा मात्र आलेख मात्र पाहायला मिळतो. 2 गडी बाद 26 धाब्यांवरती. 2 गडी बाद 26 धावा.
ही मॅच तशा अर्थानं धाबांचा आलेख मात्र आता फार कमी पाहायला मिळतोय. 2 षटकाचा विचार करायला गेला तर जवळजवळ 18 धावा होत्या. या षटकाचा विचार करायला गेला तर 8 धावा आल्या. त्याचा परिणाम बघायला मिळाला. एक विकेट मात्र महत्वाची गेली, ती मात्र सुरज सारख्या ताकदवान फलंदाजाची. सव्वीस धावांचा विचार करायला गेला तर जवळजवळ आपण पाहिलं 2 षटकार त्याच्यामध्ये पाहायला मिळाले, 4 सिंगल मात्र पाहायला मिळाले, 3 षटकार पाहायला मिळाले आणि 1 चौकार मात्र पाहायला मिळाला. 3 षटकार, 1 चौकार आणि 4 सिंगल. नक्कीच 8 चेंडू डॉट आले त्याच्यामध्ये. जवळजवळ 1.5 ओव्हर म्हणता येईल, कारण का ती वजा होणार, कारण का हे डॉट चेंडू कदाचित डोकेदुखी ठरू शकते. मी म्हणेल कोपर टीमसाठी हे 8 चेंडू मागे किमान 10 धावा तरी आल्या तर कोपर टीम चांगल्या ठिकाणी जाऊन पोहोचली असती. पण आता त्याचा 8 चेंडूचा परिणाम आहे तो मी म्हणेल गोलंदाजी करताना भोगायला लागेल तो कोपर टीमला. गोलंदाजसाठी आला तो रोशन. चौथा षटक रोशनच्या हातामध्ये स्वीकारला गेलाय मित्रांनो. प्रत्येक षटकाला मग शाहरुख कडून 200 रुपयाचा इनाम आहे. रिवासिफचा अटॅक आता हवेमध्ये चेंडू जरूर गेलाय. क्षेत्ररक्षण 2-2 त्या ठिकाणी. चुकीला माफी नाही. तू घेऊ का मी घेऊ, सूर्याची किरण देखील क्षेत्ररक्षणाच्या डोळ्यावरती आले असतील आणि आता मात्र हा जेल हा जमिनीला दान झालाय, त्याच्यावरती मिळाली मात्र ही धाव. सिंगल धाव मात्र कंप्लीट होती. या सिंगल धाव कंप्लीट होते. विकेट नंबर कदाचित तिसरी मैदानात बाहेर गेल्याची, पण आता मात्र सुरक्षित दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये. स्पीडअप कीजिए. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 11 खेळाडू आहेत, त्यांची 7 मात्र गोलंदाजाला मिळत नाही. हा चेंडू अगदी ट्रॅव्हल केलाय, पाठीमाग मात्र फटकावून काढलाय. सीमा रेषा पार आलेला दुसरा चौकार. चौथा षटक प्रोग्रेस वरती या इनिंग मधला दुसरा चौकार पाहायला मिळाला. तो फलंदाज रुपेशच्या बॅट मधून आक्रमण रूप धारण करायला लागेल. एका साईडला रुपेश आहे, दुसऱ्या साईडला फलंदाज प्रतिकेश रुपेशची जोडी. रिवास अटॅक सक्षम नाही. मी म्हणेल हिंदीमध्ये कहावत आहे, सीधी उंगली से घी निकालता तो उंगली टेढ़ी करने की क्यों जरूरत है. म्हणजे सरळ बॅट मध्ये जर धाबा येत असतील प्रत्येक षटकालाच माग 200 रुपयाचं इनाम आहे तो शाहरुख कडून. हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये, तिथं क्षेत्ररक्षण मात्र तैनात. सिंगल धाव कंप्लीट झाली. धावसंख्येचा आलेख मात्र पाहायला मिळतोय तो जवळजवळ चौथं षटक प्रोग्रेस वरती असताना 32 या आकड्यावरती. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे मित्रांनो आणि चौथं षटक प्रोग्रेस वरती. काहीशे चेंडू शिल्लक आहेत. प्रयत्न चालू मी म्हणेल कोपर टीमचा या मैदानावरती. कोपर मनाम करोची टीम या मैदानावरती लढत देते. खूप सारी मेहनत या मैदानावरती पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या भेटीसाठी चौथी मॅच आहे, पण या पहिल्या या वेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय की नाही घडलंय. सिंगल धाव कंप्लीट झाली. हातातून चेंडू निसटून गेलाय. 2 धावा कंप्लीट मात्र पाहायला मिळतात. चौथं षटक प्रोग्रेस वरती असताना फटकेबाजी चांगली चालू आहे या मैदानावरती. क्षेत्ररक्षणाची चाचपणी थोडीशी मात्र वेगळी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. अगदी गोलंदाजी पाहायला मिळते ती रोशन. हा चेंडू यावेळेस मात्र चकवा दिला. यावेळेस मात्र
क्षेत्ररक्षणाला चकवा नाही दिला तर यष्टीकडे चकवा दिला. फर्स्ट स्लिपला चेंडू जातोय चिरून मात्र 4 धावांसाठी. चला विनंतीचा पहिला पुकार असेल टीम दुर्गादेवी हमरापूर आणि श्रीराम बलवली. अमीर आपण टॉसला या. 38 धावा झाल्या. 38 4 षटकाचा बदली खेळ समाप्त झालाय. 38 धावा झाल्या. 24 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 38 धावा झाल्या. अजून एक षटक आहे. या षटकामध्ये किमान किती धावा सोडतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. साईप्रीत लाईव्हच्या आमच्या ऑपरेटर टीमला विनंती असेल प्लीज संजय पाटील यांची उपस्थितीकडे आपण पाहू शकता. जरा कॅमेरा झूम अप करा प्लीज. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला दुर्गादेवी हमरापूरच्या जर्सीमध्ये त्या ठिकाणी संजय पाटीलला आपण येताना पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया टीम दुर्गादेवी हमरापूर आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया नेक्स्ट मॅच साठी श्रीराम बलवली संघाला. आणि त्याचप्रमाणे मंचकावर आपण पाहू शकताय किंग खान शाहरुख अर्थातच कोपर गावचे यांचं देखील शुभ आगमन आहे आणि त्यांचं देखील आपण वेलकम करूया. नक्कीच दादा शाहरुखने देखील पैसे लावले प्रत्येक षटकारा मागे. जो षटकार मारील प्रत्येक षटकार मागे 200 रुपयाचा इनाम तो शाहरुखने लावलाय. दीपच्या हातामध्ये चेंडू आहे. गोलंदाजासाठी तयार आहे. 4 षटक संपुष्टात आल्यानंतर 38 धावा झाल्या. हा निर्णायक षटक येतो दीपचा. स्ट्रायगल फलंदाज रुपेशच्या बॅट मधून अगदी कलापार. ओ माय गॉडच्या जास्त सारीचा लाईट रॉकेट शॉट. स्ट्रोक पाहायला मिळाला. मी म्हणेल रुपेच्या बॅट मधून असा सुंदर आवाज आला आणि मी म्हणेल लॉंगनच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला 6 धावांसाठी. स्वतःला झोकून दिलाय दीपच्या वरती आक्रमण. हा चेंडू यावेळेस डॉट चेंडूची सांगता झाली आहे. जवळजवळ 44 धावा झाल्या. मी म्हणेल रुपयेसाठी असतोय. हा चेंडू शाहरुखचा एटीएम वजा होतोय. अजून 200 रुपये रुपयाच्या खात्यामध्ये आलाय. षटकार ठोकनाडीचे. नक्की हा चेंडू मात्र यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होती. आपण पाहतोय डॉट चेंडू आले. 50 धावांवरती थांबवलंय का. षटकाराला तर 56 होतील. चौकाराला तर 54 होतील. 2 धावाला तर 52 होतील. 1 धावाला तर 51 होतील. पण आता या धावकांचं वैशिष्ट्य काय पाहिलं होतं. डॉट आला तर 50 वरती थांबायला लागेल. तो कोपर टीमला या मैदानावरती गोलंदाजासाठी तयार आहे. दीपची गोलंदाजी. हा आता हवेमध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला. अगदी सीमा रेषा पार आलाय मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये षटकार.
धन्यवाद जडेजा मास्टर. खऱ्या अर्थानं मी म्हणेल खरोची टीम तुमचं स्वागत करेल. 25 मिनिटाच्या आत तो सामना फिनिश केला. अभिनंदन तुमचं देखील. नेक्स्ट मॅच ला मी कॉलिंग करतोय. बलवली टीमचा कर्णधार आणि दुर्गादेवी हमरापूर टीमचा कर्णधार टॉस साठी यायचं. टॉस द बॉक्स मध्ये यायचंय. ही पहिली तुम्हाला वॉर्निंग असेल. 56 धाबा झाल्या. 57 धाबांचा पाठलाग करायचा आपण पाहतोय. 56 धाबा झाल्या आणि 57 धाबांचा पाठलाग करायचे. येणारे 30 चेंडू काय मैदानावरती पाहायला मिळतंय तितकं पाहणं गरजेचं आहे. येस थँक्यू. आपण टॉस साठी जाऊया. या ठिकाणी दुर्गादेवी हमरापूर आणि श्रीराम बलवली टॉस कॉल करेल. बलवली संघ हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस जिंकलाय श्रीराम बलवली संघाने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण निवडलंय. या स्पर्धेबद्दल या भव्य दिव्य क्रीडांगणाबद्दल काय म्हणशील? नक्कीच आपण पाहायला गेलं तर पेन तालुक्यामध्ये आता ग्राउंडची खूप कमतरता आहे आणि असा ग्राउंड उपलब्ध करून दिलाय जोगावाल्यांनी आणि इथं खेळायला खूप मजा येते कारण की आउटफील्ड खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर जे विकेट बनवत आहेत ती विकेट आहे ना अतिशय चांगली आहे एकदम बॉलिंगसाठी सुद्धा आणि बॅटिंगसाठी सुद्धा. क्षेत्ररक्षण पहिल्या सत्रामध्ये तुम्ही करणार आहात. किती धावांपर्यंत रोकाल दुर्गादेवी हमरापूर संघाला? नक्कीच 45 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. पण बघूया क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे त्याच्यामुळं ज्याच्या पाठी नशीब आहे तो नक्कीच जिंकणार आज. बरेचसे प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत आणि भरपूर सपोर्टर श्रीराम बलवली संघाचे आहेत. त्या फॅन्सला त्या प्रेक्षकांना काय सांगशील? नक्कीच बलवली गाव म्हणजे आमचा नेहमीच पाठीशी असतो. आता आमची एक टीम पहिल्या दिवशी होती. काही कारणास्तव त्यांची हार झाली. आज आम्ही प्रयत्न करू आणि 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. माझ्या खूप खूप धन्यवाद असेल की आम्हाला सपोर्ट करतात. येस थँक्यू. आपण शैलेशकडे जाऊया. शैलेश, टॉस फार महत्वाचा होता. असं काही नाही. तर रन्स पण होतात, चेस पण होतात. असा टॉसचा काही एवढा नाही आणि आम्हाला बॅटिंगच पाळते. दुर्गादेवी हमरापूर म्हटलं की एक मोठा संघ, ताकदवर संघ. हमरापूर विभागातील बरेचसे फॅन्स, भरपूर प्रेक्षक ज्या संघाच्या सोबत असतात स्पर्धेबद्दल आणि तुझ्या समर्थकांबद्दल काय म्हणशील? समर्थकांचा पहिले धन्यवाद करतो कारण त्यांच्यामुळं आमची टीम आहे. कारण ते आम्हाला एवढा जोश देतात टीममध्ये. आम्ही तर कामाला जातो पण तेच आमच्या आधी येऊन जातात. मॅडीबद्दल काय सांगशील? मंदार धाडवेची इंजरी कशी आहे? मंदार अनफिडच आहे. मंदार अनफिड असल्यामुळे आमची टीम थोडीशी बॅकफुटला. थँक्यू शैलेश. या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि तुझ्या टीमला. टॉस जिंकलंय श्रीराम बलवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. नक्कीच आपण पाहतोय ही इनिंग संपल्यानंतर जाऊया आपण हनुमान सराकडे. कारण का मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करू हनुमान सरांना. चला सलामीवीर पाठवायचे आहेत. आई केलंबा देवी खरोशी. स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी या तारखेला खरं तर भव्य दिव्य अशी स्पर्धा ह्याच मैदानावरती आपण पाहणार आहोत. भव्य दिव्य असं क्रिकेटचं कुंभमेळा या मैदानावरती प्रेक्षकांच्या भेटीस येईल आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांक असेल रोख रक्कम 1 लाख रुपये आणि 1 लाख रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. आयोजक असतील दुर्गादेवी हमरापूर संघ. द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतील स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर. खरं तर या स्पर्धेला देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅचकडे जाऊया. अब तक 56 स्कोर कार्डवर धावसंख्या जर का आपण पाहिली तर 56 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय आणि 57 धावसंख्येचं लक्ष्य टार्गेट या ठिकाणी जरूर सेट केलंय. स्वर्गीय
स्वर्गीय अंकुश स्मृती आई केलिंबा देवी खरोशी हा संघ आपण पाहतोय. खरं तर दोस्ती दुनियेतील राजा माणूस अर्थातच अंकुशला खरं तर आपण गमावलंय आणि वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर. खरं तर गतवर्षी ज्या खेळाडूचा कमालीचा क्रिकेट आपण पाहिला आणि नेहमी क्रिकेटची प्रचंड आवड असणारा आपला मित्र आज खरं तर आपल्यात नाहीये. त्याच्या स्मृतीस देखील आपण अभिवादन देऊया. खरं तर त्याला देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करूया. जरूर या ठिकाणी कॅश प्राइज आलाय. किंग खान शाहरुख खान यांच्याकडून कोपरचे आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्वर्गीय अंकुश स्मृती आई केलंबा देवी खरोशी संघ आणि त्यांच्या विरोधात कोपर 11 अब तक 56 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं. 57चं टार्गेट. चला डावाला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात होईल. प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय सन्माननीय संतोषजी चौधरी सर शिरडोन आणि स्क्वेअर लेगला या ठिकाणी पंच असतील. चला स्क्वेअर लेग पंच पाठवायचे आहेत. दिगंबर नागे, संदेश घरत. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर पेचं हे पहिलं षटक. एकदा विवरचना क्षेत्ररक्षण आपण पाहूया. 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू जिकडे रुपेशला आपण पाहू शकता वाईडिश लॉंग ऑफला. त्यानंतर एक खेळाडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये की हे 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. त्यानंतर 30 सर्कलचा जर आपण विचार केला तर ऑन साईडला एक शॉर्ट फाईन लेग म्हणावं लागेल. त्यानंतर मिड विकेट रिजनला. त्यानंतर मिड ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणि डावाला सुरुवात. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात झाली. प्रॉपर गॅप सिलेक्शन. चेंडू जरूर अलाउंड द कार्पेट पाहायला मिळाला. आउटफील्ड फास्ट आहे आणि डीप कव्हर पॉइंटला चेंडू मात्र तिकडे फील्ड झाला. रनआउटची ही संधी आणि खेळाडू सुरक्षित राहिला. खराब कॉलिंग म्हणावं लागेल. ओपनिंग साठी 2 खेळाडू आपण पाहतोय. सलामवीर रोहन आणि रोहन पाटील आणि प्रसाद पाटील. पहिल्या षटकासाठी गोलंदाज आयुष ठाकूर उभरता सितारा कोपर संघासाठी अपकमिंग यंगस्टार. खरं तर कोपर गावाचा आपण जर का विचार केला तर मागच्या काही महिन्यांमध्ये मागच्या काही स्पर्धांमध्ये 2 ते 3 संघ पाहायला मिळाले. परंतु जेव्हा मोठी स्पर्धा येते ना तेव्हा एक गाव आणि एक संघ. समोरला चेंडू आहे. फ्लिक केला. विकेटची होती संभावना. धक्का पहिला. या ठिकाणी फलंदाज बाद होईल. प्रसाद पाटील. एक गाव आणि पाहायला मिळेल. पुढचा खेळाडू दीप पाटील. प्रयत्न हनुमानजी नाईक सरांनी जरूर सांगितलं की केविन पीटरसन यांनी पहिला अशा प्रकारचा फटका खेळला होता. त्यावेळेस देखील 3 स्टंपच्यामध्ये लाईन आणि लेन कमालीची आहे. हे प्रेशर आहे. धावबाची संधी लावड अपील आहे आणि उत्साह अधिक होता. कॉन्फिडन्स थोडा कमी परंतु आता कॉन्फिडन्स देखील वाढलाय. जाऊया आपण टेक्निकल टीम मध्ये आणि आपण जरूर पाहणार आहोत या ठिकाणी DRS अर्थातच स्पेलिंग पंचांनी या ठिकाणी 3ऱ्या पंचांची मदत घेणार आहेत धावबाजसाठी.
DRS जरूर तिसरे पंच या ठिकाणी जरूर पाहतील खेळाडू सुरक्षित आहे की नाही. क्रीजवर थांबू नका सूरज, थोडं विकेट सोडा कारण की 6 दिवसीय स्पर्धे. ओके यस, जरूर फ्रॉग एंटरप्राइजेस चे ओनर सूरज म्हात्रे या स्पर्धेसाठी खरं तर ज्यांनी पाण्याची आम्हाला व्यवस्था केली आहे. पाणी हेच जीवन आणि त्यांचं देखील या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. पण या ठिकाणी जरूर पाहिलं जाईल, थोडा वेळ थोडा अवधी जरूर आम्ही या ठिकाणी घेतोय. ऑफिशियली आमची टेक्निकल टीम सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी जरूर पाहिलं जाईल खेळाडू सुरक्षित आहे की नाही. फलंदाज होईल बाद OUT आउट. माली जरूर आदिनाथ माली काय कमालीचं सुरुवात जेव्हा पदार्पण झालं होतं. पहिली मॅच पेन नगरपालिकेच्या मैदानावरती धुव्वाधार फलंदाजी आदिनाथ माली. जरूर मराठी चित्रपट जर का तुम्ही पाहत असाल तर तो चित्रपट जरूर होता माझा छकुला आणि त्यात लहान मुलाचं किरदार जे होतं त्याचं नाव देखील आदिनाथ होतं आणि ते एकट्या खरं तर लहान मुलाने संपूर्ण गिधाड गँगला परास्त केलं होतं. आदिनाथ देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे. एक चांगल्या क्रिकेट खेळून आलेला पुढे आलेला हा खेळाडू आहे. त्याच्याकडे चांगलं टॅलेंट आहे, त्यांच्याकडे भरपूर चांगले स्ट्रोक्स आहेत आणि आज त्याला ते प्रूव्ह करावे लागतील. वन ऑफ द बेस्ट इनिंग खेळावं लागेल. बडे मॅच का बडा खिलाडी आणि मोठ्या मॅच मध्ये मोठं प्रदर्शन काय असतं हे आज आदिनाथ मालीला देखील दाखवावं लागेल. टॅलेंट भरपूर आहे आणि ते टॅलेंट आता शो करावं लागेल. अर्थातच क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. फॉर्म आधीकडे आहे की नाही ठाऊक नाहीये, परंतु त्याच्याकडे क्लास भरपूर आहे. आज क्लास दाखवावा लागेल. कोपर 11च्या अगेन्स्ट आज जर का आपण विचार केले तर 2 फलंदाज बाद झालेत. प्रसाद आणि दीपला माघारी पाठवण्यात यश आलंय कोपर संघाला. स्विच इट आदिनाथ मालीचा आल्या आल्या तडाखा. वेलकम इट्स चौकार. प्रसाद आणि दीपला माघारी पाठवण्यात यश आलंय कोपर संघाला. आदिनाथ मालीचा आल्या तडाखा. राज्य छोटं असलं तरी चालेल परंतु ते स्वतःच हवं आणि रायरेश्वराच्या शिवपंडावर स्वतःच्या रक्ताने ज्यांनी अभिषेक घातला आणि स्वराज्याची स्थापना केली, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना अर्थातच मानाचा मुजरा आणि येईल हा ब्रँडेड आदिनाथ मालीच्या बॅट मधनं उत्तुंग. स्थापना केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राज आघाडीच्या 4 चेंडूंचा जर का आपण विचार केला गोलंदाज आयुष ठाकूरचा तर फक्त 3 रन्स आणि त्याला 2 विकेट्स मिळाले होते. धावबादने खरं तर खेळाडू आऊट झाला होता तर एक कॅच पकडली होती, परंतु ज्या क्षणी पुष्पा स्टाईल मध्ये आदिनाथ माली मैदानाच्या आतमध्ये आला आणि आक्रमक फटकेबाजी, एक चौकार आणि त्याच्या पाठोपाठ अर्थातच गगनभेदी षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. आधी जरूर क्लास दाखवलं मग केलं आक्रमण. एकूण धाव संख्या 13 रन्स, 13 धावा धावफलकावर. उर्वरित 24 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 44 4 षटक आणि 44 धावसंख्येची आवश्यकता. अर्थातच रिक्वायर्ड रन रेट RRचा जर का आपण विचार केला तर प्रति षटक 11.00 असा रिक्वायर्ड रन रेट धावांचा पाठलाग करताना आता पूर्ण करायचा आहे.
चला टाइम अलर्ट आहे पंचांचा पहा, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. कोपर 11 सूरज म्हात्रे पहा ॲज अ कॅप्टनच्या रोलमध्ये आपण सूरजला पाहतो. एसटी रक्षक फ्रॉग एंटरप्राइजेसचे ओनर सूरज म्हात्रे. चला घाई करा कोपर संघ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर P2चं षटक अर्थातच पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी गोलंदाज असेल रुपेश म्हात्रे. अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये पहिल्या वर्षासाठी आयकॉन खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची निवड झाली होती. समोरला चेंडू होता, स्विंग झाला, काहीसा आतमध्ये चेंडू आला आणि हा निर्धाव चेंडू. पण डॉट बॉल्स हे आत्मविश्वास वाढवतील गोलंदाजाचं आणि डॉट बॉल्स हे आत्मविश्वास कमी करतील फलंदाजाचं. बारी बारी सबकी बारी, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, हेच तर क्रिकेट आहे. आणि जो लवकर क्रिकेट जिंकला तो पुढे गेला. या ठिकाणी स्टँड अँड डिस्पॅच ब्लॅक स्क्रीनवर ठोकलाय षटकार. ही लाईन आणि लेंथ किंग खान शाहरुख जे की कोपरचे आहेत त्यांच्याकडून विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यांचं देखील आपण वेलकम करूया. अगदी व्यासपीठावर आपण पाहू शकता दिगंबरजी नागे असतील, त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी मित्र असतील, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आपण वेलकम करूया. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रुपेश म्हात्रे याची. इकडे देखील समोर होता, स्लॉट मध्ये होता, वॉट कॅच की षटकार. या ठिकाणी प्रेक्षकांचा निर्णय येऊ द्या. चला षटकार. पण काही इंचांचा तिकडे फरक पडला असं म्हणावं लागेल. चेंडू जरूर अडवला होता, कॅच पकडण्यात यश आलं होतं, परंतु सीमा रेषेवर मात्र त्या ठिकाणी पाय पडला आणि हा षटकार पाहायला मिळाला. 6 धावाने स्कोर फ्लाय झाला, जाऊन पोहोचलाय 25 या अंकावर. ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. पण या षटकाचा जर का आपण विचार केला तर फलंदाज रोहन पाटील याने स्लॉगिंग सुरू केले. अर्थातच मोठ्या फटक्यांच्या तो शोधात गेलाय. 2 चेंडूंवर त्याला यश आलंय, 2 षटकार पाहायला मिळाले जरूर, परंतु 3 चेंडू डॉट बॉल्स देखील आलेत. पण षटकारानंतर जी सिंगल येते ना त्याला मास्टर माइंड क्रिकेट म्हणतात. कारण की संघ कसा पुढे जाईल ह्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. लेटकट केलं, बॅटचं फेस दाखवला, गली रिजन मध्ये चेंडूला फील्ड झालं, सिंगल रन्स मिळेल आणि या एका धाब्याच्या मदतीने हे षटक देखील संपेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांचा पाठलाग करत असताना अंकुश स्मृती खरोशी 11 हा संघ अर्थातच धावसंख्या असेल 26 धावा. सन्माननीय गोपीनाथ शेठजी मोकल साहेब यांची उपस्थिती आज आपण पाहतोय. स्पर्धेच्या अगदी पहिल्या दिवसापासून साहेबांची उपस्थिती या मैदानावरती प्रमुख अतिथी कक्षामध्ये. आज देखील दुपारचं भोजन झाल्यानंतर साहेबांची उपस्थिती. पहा या मैदानासाठी साहेबांचं देखील विशेष मदत राहिलेली आहे. चला कोपर संघ सूरज टाइम अलर्ट आहे. पहा नियम हे सर्वांना सारखे असतात क्रिकेटमध्ये, मग जवळचा संघ कुठला किंवा लांबचा संघ कुठला हे आयोजक पाहत नाहीयेत. अर्थातच जे संघ प्रवेश घेतात एखाद्या स्पर्धेमध्ये ते सर्वच आपले असतात. 40 ग्रामीण संघांना प्रवेश देणारी ही स्पर्धा आहे. 6 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि या 6 दिवसीय स्पर्धेमध्ये खरं तर स्पर्धेचा पहिला दिवस जर का आपण विचार केला तर जितूबाई जीते आणि गोठेघर हे सुपर 10 मध्ये 2 संघ पोहोचलेत.
त्यांचा सामना रविवारी सकाळी 9:30 वाजता होणार आहे. आणि काल दिवस गाजवला तो म्हणजे गावदेवी अंतोरे ह्या संघाने. मोहीम आणि त्याचे साथीदार प्रसाद पाटील असेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अविनाश ठाकूर. इक्वेशन पाहूया. येणारे 3 षटक 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. अविनाश ठाकूरचा हा तेज सर्रार चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न आपण जरूर पाहिला. फाईनलेग क्षेत्रामध्ये स्ट्रोक्स प्ले करायचा होता. बॅट आणि बॉलचं योग्य कनेक्शन झालं नाहीये. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाहीये. रन्स आली एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. 27 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 27 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स, 2 गडी बाद झालेले आहेत. धावांचा पाठलाग करत असताना टार्गेट या ठिकाणी जरूर आहे 57 धावांचं लक्ष. शॉर्ट पिच फिरून खेळण्याचा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न जरूर केलाय. यष्टीरक्षक बीट झालाय. पाठीमागे धावबाची संधी आहे, परंतु फेकी थोडी खराब पाहायला मिळाली आणि एक्स्ट्रा रन्स काही मिळाल्या नाहीयेत यावेळेस. स्वर्गीय अंकुश स्मृती खरोशी 11 संघाला. स्विचिट जर सरळ बॅटने रन्स येत असतील, संघ चांगल्या सिच्युएशन मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. समोरच्या संघाला पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आपण डॉमिनेट केलंय, मग अशा प्रकारचे स्ट्रोक्स का खेळायचे. सुदर्शन मोकल आमचे सन्माननीय बाल गुड्डू, एक यशस्वी आयोजक बालगुड्डू दादांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं वेलकम करूया. इथे 3 स्टंपच्या मध्ये चेंडू होता, परंतु मिसिंग ऑफ स्टंप. कदाचित 3 स्टंपच्या मध्ये चेंडू नसेल, यासाठीच पंच या ठिकाणी संतोषजी चौधरी सर सांगतात की लेग बाईटच्या स्वरूपाने एक ही सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल आणि धावसंख्या 28 धावा इक्वेशन असेल. उर्वरित चेंडू बाकी आहेत 15 आणि विजयासाठी आता रन्स करायचे आहेत 29. 15 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता. 5 सामना बदलायला वेळ लागत नाहीये. एखादी विकेट, एखादा षटकार जेव्हा येतो ना, मग एका चेंडूवर देखील सामना बदलेल. सध्या दोन्ही संघ समान स्थितीमध्ये आहेत. 50-50% मध्ये हा सामना असेल. शॉर्ट पिच चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील. उत्साह भरपूर आहे, परंतु कॉन्फिडन्स थोडा कमी पाहायला मिळाला. पण अपील हे फक्त 2च ठिकाणी केले जातं. एक म्हणजे कोर्ट, न्यायालय, आणि दुसरं म्हणजे क्रिकेटचं हे मैदान. अन्यथा फारसा अपील कुठे केलं जात नाहीये. आणि क्रिकेटमधला हा देखील एक नियम आहे, जर का तुम्ही अपील कराल तरच पंच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा निर्णय देतील. पण कधी कधी असं होतं की गोलंदाज अपील करत नाहीयेत, मग त्यावेळेस बॅटची एज लागलेली असली तरी खेळाडूला नॉट आउट म्हणून घोषित केलं जातं. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी देखील आपण पाहतो, ज्याप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या गोलंदाजी करतो तशा प्रकारची गोलंदाजी. गुडलँड स्पॉट वरून उचली घेणारे चेंडू या ठिकाणी अविनाश ठाकूर. अगदी गोलंदाजा जर का आपण विचार केला, मग त्याची हाईट असेल, त्याची उंची असेल, त्याचं खरं तर जो फॉलो थ्रू आहे, ज्या प्रकारे त्याची शैली आहे गोलंदाजी करताना, अप्रतिम पाहायला मिळाली. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू आहे, त्या ठिकाणी गली रिजन मध्ये काही रन्स वाचवल्या. पण तो जो एरिया आहे शॉर्ट थर्ड मॅन, गली रिजन, फ्लाइंग स्लीपचा जो एरिया आहे ना, तिकडे अतिशय चप्पल खेळाडू हवेत. आणि या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. तत्पूर्वी इक्वेशन असेल उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 14च्या सरासरीने करायच्या आहेत 28 धावा. ऐकूया गोल्डन डीजे यांना.
क्यू गोल्डन डीजे स्फूर्ती देणारं हे संगीत गोल्डन डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. पण आजकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील शॉर्टली मीटिंग्स होतात. गेम प्लॅन त्या ठिकाणी ॲज अ कॅप्टनच्या रोलमध्ये सूरजला आपण पाहतोय. सूरज म्हणाला असेल उर्वरित आपल्या खेळाडूंना की 2 षटकं फक्त 12 चेंडू आता आपल्याकडे आहेत आणि या 12 चेंडूमध्ये सर्वस्व आता आपल्याला अर्पण करायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाला जर का आपल्याला पराभूत करायचा असेल तर येणारे 12 चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील. आणि टीम मीटिंग देखील जरूर झाली असेल आदिनाथ माली आणि रोहन पाटीलची. तो देखील एकमेकाला म्हणाले असेल की हे 12 चेंडूमध्ये उर्वरित रन्स आपल्याला करायचे आहेत. रुपेश 6 चेंडू. रुपेश म्हात्रेचा हा चेंडू आपण पाहिला आणि जरूर या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू हा प्रेशर क्रिएट करेल. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ आता उर्वरित 11 चेंडू बाकी राहिलेले आहेत आणि या 11 चेंडूमध्ये खरं तर विजयासाठी आता रन्स हव्यात 28. पण तिसऱ्या पंचांना या ठिकाणी मैदानात प्राचारण केलं गेलंय. अर्थातच गोलंदाजीची जी शैली आहे त्या शैलीवर काहीसा आक्षेप जरूर या ठिकाणी मी सांगेल की मुथय्या मुरलीधरन सारख्या लेजंड गोलंदाजावर आक्षेप घेतला होता. हरभजन सिंग सारख्या गोलंदाजावर आक्षेप घेतला होता आणि सुनील नारायण वेस्ट इंडिजचा गोलंदाज आहे त्याच्यावर देखील आक्षेप घेतलेला आहे. पण विटेला जर का पक्की व्हायची असेल तर तिला भट्टीतून जावंच लागतं आणि अनेक असे गोलंदाज आहेत त्यांच्यावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आक्षेप घेतला जातो आणि त्यांची जी शैली आहे 90 अंशाचा कोण अर्थातच गोलंदाजी करत असताना यायला पाहिजे त्या शैलीवर काहीसा आक्षेप आहे. तिसरे पंच या ठिकाणी जरूर पाहतील ना संतोषजी चौधरी सर. ऑन स्क्रीन देखील आम्ही पाहणार आहोत इकडे आणि स्क्वेअर लेग पंच देखील पाहतील. रुपेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट पिच चेंडू होता. बाउन्स घेणारा हा चेंडू तेज तर्रार अतिरिक्त गती आणि अॅक्युरसी. आघाडीच्या काही चेंडूंचा जर का आपण विचार केला पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये व्यवस्थित बॅटिंग सुरू होती. खूप चांगला खेळ या ठिकाणी स्वर्गीय अंकुश स्मृती खरोशी 11 संघाचा सुरू होता. परंतु ज्या क्षणी तिसरं षटक सुरू झालं अंकुश ठाकूरचं आणि हे अविनाश ठाकूर आणि रुपेश म्हात्रेचं की त्या 2 षटकांमध्ये अतिरिक्त गती एक्स्ट्रा स्पीड आणि वेगाने येणारे ते सर्रार चेंडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी बैठक पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी रन्स मिळेल 1 सिंगल. एका धाब्याच्या मदतीने संघ मात्र आता जाऊन पोहोचलाय 30 या अंकावर. पण आता झाल्यात किती याला फारसं महत्व नाहीये. पाहिजेत किती इक्वेशन असेल विजयासाठी 9 चेंडू आणि 27 धावा. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 27 धावा. आता पाडद थोडं जड झालंय. जर का या मॅचचा आपण विचार केला तर आता प्रेशर सिच्युएशन मध्ये आहे खरोशी हा संघ. शॉर्ट पिच फिरून खेळण्याचा हा प्रयत्न. अतिरिक्त गती ज्या गतीचा आपण उल्लेख करतोय हे मीडियम फास्टर गोलंदाज नाही आहेत हे फास्टर गोलंदाज आहेत. रुपेश म्हात्रे आणि अविनाश ठाकूरचा जर का आपण विचार केला ज्याप्रमाणे दादरचा नशीब नाईक गोलंदाजी करतो अगदी तोडीस तोड. संदेश घरत आणि आमचे गोल्डन मॅन सुनील पाटील सुंटी दादा यांचं पुन्हा एकदा शुभ आगमन. इकडे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे खेळण्याचा हा प्रयत्न आहे. या ठिकाणी डाव्या स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रास मध्ये वाढ होईल. नो एक्सक्यूज प्लीज. चला वेल घेऊ नका आपण. आम्ही वारंवार या ठिकाणी जरूर विनंती करतोय. कोपर 11 संघाला टाइम अलर्ट आहे पण नियमानुसार जर वेळेत 4 षटकं पूर्ण झाली नाही तर एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. धावसंख्या 31 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. ऑन द कार्पेट काऊ कॉर्नर क्षेत्रातून क्षेत्ररक्षक आलाय वेगाने. फंबल
पण एकदा मिसफील्ड झाली ना की मग एक्स्ट्रा रन्स मिळालीच म्हणून समजा. थर्ड अंपायर कडे पुन्हा एकदा डिसिजन पेंडिंग राहील. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहूया खेळाडू सुरक्षित पोहोचलाय की नाही. पण कॉम्बॉक्स मध्ये कोणीही बोलायचं नाहीये. तिसरे पंच जे आमचे आहेत दिगंबर नागे ते योग्य निर्णय देतील. धावबादसाठी खरं तर हा डिसिजन पेंडिंग असेल. खेळाडू नॉन स्ट्राईकला सुरक्षित पोहोचलाय की नाही. पण फ्रेम बाय फ्रेम योग्य निर्णय तुमच्यापर्यंत जरूर येणार आहे. तत्पूर्वी आम्ही काही अँगल्सने पाहतोय. पण या स्पर्धेसाठी एकूण 3 कॅमेरे आहेत आणि प्रत्येक कॅमेऱ्याचा व्ह्यू आपण पाहणार आहोत. चला प्रेक्षकांना विनंती आहे मित्रा प्लीज कोणीही यायचं नाहीये. संदेश घरत आणि सोबतीला त्यांचे सुपुत्र पण आलेले आहेत. खेळाडू सुरक्षित आहे आपल्या क्रीज मध्ये. त्या चेंडूवर रन्स आल्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 33 इक्वेशन असेल. 7 चेंडू आणि विजयासाठी 24 धाव संख्येची आवश्यकता. आणि आता सामना आलाय कुठे. फटका समोरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक टप्पा. चेंडू जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4 चौकार. मंचकावर आपण पाहू शकता सन्माननीय रमेश घरत सर अर्थातच खरोशी गावाचे आमचे एक उत्कृष्ट समालोचक ज्येष्ठ समालोचक. खरं तर सरांचं देखील शुभागमन मंचावर आपण पाहतोय. अगदी मॅच नंतर आपण सन्मान सोहळ्याकडे जरूर वळणार आहोत. मॅचकडे जाऊया. खरं तर सामना भरपूर फिरलाय आणि आता शेवटचं षटक उर्वरित बाकी असेल. 20 धाव संख्येची आवश्यकता असताना चेंडू हवेत आहे परंतु मिड विकेटला या ठिकाणी पकडला झेल. मोठा धक्का बसेल. धावांचा पाठलाग करत असताना टीम खरोशी संघाचा फलंदाज रोहन पाटील बॅक टू द पॅव्हलियन. गड आला परंतु सिंह गेला. तानाजी मालसुरे यांचा पराक्रम अर्थातच कोंढाणा किल्ला आणि कोंढाणा किल्ला सर करत असताना खरं तर तानाजी मालसुरे खरं तर धारातीर्थी पडले आणि तो किल्ला जिंकला स्वराज्यात आला. परंतु सर सेनापती मात्र त्या ठिकाणी आपण गमावले आणि तदनंतर खरं तर महाराजांनी त्या किल्ल्याचं नामकरण केलं सिंहगड. अशीच काहीशी परिस्थिती मैदानात देखील सुरू आहे. आघाडीच्या षटकांमध्ये जर का विचार आपण केला तर हा किल्ला सर करत होते. हा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू होती स्वर्गीय अंकुश स्मृती खरोशी 11 संघाची. परंतु तेच तर्रार जे षटक आली त्यांचं प्रत्युत्तर मात्र त्यांना देता आलं नाही. हा चेंडू देखील अतिरिक्त गती. आज खरं तर फास्टर गोलंदाजांना चान्स दिलाय कोपर 11 संघाने.
आणि अशा प्रकारचे गोलंदाज देखील कोपर गावामध्ये आहेत. खर तर आज सर्वांना समजलं असेल सूरज म्हात्रे ऑप्शनसाठी काही या खेळाडूंना जरूर त्यांनी निवडला असेल आणि खूप चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. शॉर्ट पिच फिरून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला चेंडू होईल फरार, सीमा पार, चौकार. होय जरूर. आई एकविरा खारसापोली अमरापूर विभाग प्रीमियर लीग मधली दमदार टीम, त्या टीम मध्ये खरं तर हा गोलंदाज आपण पाहणार आहोत दीप पाटील. आणखीन एक चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप. कॉन्फिडन्स या ठिकाणी जरूर लूज होईल क्षेत्ररक्षकाचं, परंतु एक्स्ट्राच्या काही रन्स मिळतील का आणि अशा प्रकारच्या फेकीची आवश्यकता आहे का. टीम खरोशी आज थोडं निराश केले, परंतु सामना संपला नाहीये मित्रांनो, सामना अद्यापही आहे. चेंडू बाकी असतील षटकातील 2 आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. पण एखादा बीमर, एखादा नो बॉल जर का आला त्यासाठी देखील तुम्हाला तयार राहायचं आहे. सामना सोडू नका. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत काय घडेल काय बिघडेल हे आपण सांगू शकणार नाही आहोत. एक चेंडू बाकी असताना 7-8 रन्स देखील चेस होताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. षटकारांची आवश्यकता असेल. स्विचिटचा फटका आपण जरूर पाहतोय लॉंग स्टॉपला, तिकडे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. हीच तर खरी किमिया आहे सूरज म्हात्रे यांची. कॅप्टन्सी महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक जरूर ठेवलेला आहे अविनाश ठाकूर. लॉंग स्टॉप थर्ड मॅन रिजन मध्ये त्याला आपण पाहतोय. अंतिम चेंडू आता उर्वरित शिल्लक राहिलाय आणि या शेवटच्या चेंडूवर औपचारिकता बॅलन्स असेल. समोरच्या दिशेला खेळून जरूर काढलाय. पराभवाचं काहीसा अंतर कमी होईल, परंतु हार्ड लक स्वर्गीय अंकुश स्मृती खरोशी 11 संघाला आता मात्र माघारी जावं लागेल. वेल प्लेड बॉयज. या ठिकाणी सामना जिंकलाय कोपर 11 संघाने. विजेत्या संघाला देऊया आपण शुभेच्छा आणि पराभूत झालेल्या संघाला देखील पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा.